वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे ओढे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवान श्री पांडुरंगाच्या समोर उभं राहून पांडुरंगाच्या समोर पांडुरंगालाच आपल्या अंतःकरणातील सुखाचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा अनुवाद करणारा हा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाला सांगतात, हे देवा, आमच्या जीवनामध्ये जे सुख प्राप्त झालं त्याचं कारण असं आहे, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने। देवानी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटायला लागलं, त्या सुखाचा अनुभव तुम्ही एकटे घेता का ते सुख इतरांना देता? महाराज सांगतात, आम्ही अनुभव स्वतःही घेतो आणि तो अनुभव आम्ही इतरांनाही देऊ लागलो। त्याची माध्यमं कोणती? गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने। देवाने मध्येच अडवून विचारलं, का हो तुकोबाराय, वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख मिळालं म्हणता, त्या सुखामध्ये गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो म्हणता, व्यवहाराच्या दृष्टीने असं उड्या मारणं नाचणं याच्यामध्ये काही लज्जा भीती वगैरे तुम्हाला आहे का नाही? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा आम्हाला त्याच्यात अडकू नको, आम्ही याच्या पलीकडे पोहोचलो। लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते। पुन्हा एकदा देवानी विचारलं, का हो तुकोबाराय, जर वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटत असेल, मिळालेलं सुख तुम्ही गाणं नाचणं उड्या मारण्याच्या माध्यमातून जगाला देत असाल आणि हे करत असताना लज्जा भीती संशय याच्या पलीकडे तुम्ही पोहोचलेला असाल, जर एवढं सगळं वैष्णवाच्या संगतीत असेल तर माझा काही उपयोग आहे का नाही? मी विनाकारण इथं विटेवर उभा आहे का? मी नेमकं काय करायचं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तुझ्याकडे एक जबाबदारी आहे। म्हटले काय? हे सगळं मिळालंय खरं, पण याचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझ्याकडे आहे। तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे। या बदल्यामध्ये मी काय करेल? मी एकच करेल, गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने। विठ्ठल साधारण या अभंगाचा भाव किंवा या अभंगातली नेमकी रूपरेषा काय आहे असा विचार या अभंगाचा या पद्धतीने करता येण्यासारखा आहे। या पद्धतीने म्हणजे याच पद्धतीने करता येईल असं नाही, आणखीन वेगळ्या पद्धतीने करता येण्यासारखा आहे, परंतु मला वाटत असलेली भूमिका या अभंगाची साधारण अशी असू शकेल असा एक माझा अंदाज आहे। या अभंगामध्ये विचार करत असताना तुकाराम महाराज देवाशी बोलतायत असं मला या अभंगाचा प्रवेश करताना पहिलं वाक्य सांगायचं आहे। याचं कारण आहे, या अभंगातले शब्दच असे आहेत, आणि कमी देवा काही नेने। काही नेने याचा अर्थ, देवा मी काही नेने, याच्याशिवाय मी दुसरं काही जाणत नाही असं तुकाराम महाराज या ठिकाणी बोलतात। विठ्ठल विठ्ठल असं झालं की तुकाराम महाराज देवाशी बोलतायत, आपल्या अंतःकरणातल्या भावना देवाशी बोलतायत। आपल्याला या वाक्यातून आणखीन एक अर्थ निघता येण्यासारखा आहे। पहा, देवस्वरूप होणं वेगळं आणि देवस्वरूप होऊन पुन्हा देवाशी बोलणं वेगळं असं आहे। दोन्ही भावना आपल्याला विचार करता येण्यासारखा आहेत। काय आहे? देवाशी बोलणं हा जो विचार आहे का नाही, बोलणं नावाची जी क्रिया आहे की नाही, बोलणं नावाची क्रिया ही द्वैतामध्ये असते। वेदांताच्या दृष्टीने जर विचार आपल्याला करायचा झाला, बोलायचं असेल तर कोणाशी बोलता असा प्रश्न येतो। नाही हो, आम्ही बोलायला लागले म्हटल्यानंतर पुन्हा प्रश्न येतो की कोणाशी बोलता? याचा अर्थ तुम्ही कोणाशी तरी बोलत आहात। मग कोणाशी तरी बोलत आहात या शब्दात चालताय बोलणारा एक आणि ज्याच्याशी बोलतोय तो दोन, म्हणजे द्वैत आलं। म्हणजे बोलणं हे द्वैतातून असतं असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे। बरं, तुकाराम महाराजांचे शब्द या संबंधाने आपल्याला सांगून पुढे जातो। काय आहे? तुकाराम महाराज जेव्हा बोलतात की माझं आता बोलणं नाही, ही बोलणं मी बोलतच नाही, ही स्थिती अद्वैतातली आहे। तुकोबारांचे शब्द आहेत, न बोलसी करा वाचा उपाधीचा संबंध। न बोलसी करा वाचा, माझी वाचा न बोलसी करा। का? कारण बोलणं म्हणले की शब्द आहे आणि शब्द म्हटलं की उपाधी आहे आणि उपाधी म्हटलं की दुःख आहे। ही जर प्रक्रिया आपण वेदांताची घेतली तर बोलणं म्हटलं की शब्द आहे, कारण बोलणं याचा विचारच शब्दाच्या अनुषंगाने आहे। काहीतरी शब्द आल्याशिवाय बोलता येत नाही आणि मग शब्द म्हटलं की ती उपाधी आहे आणि उपाधी म्हटलं की ती दुःख आहे। म्हणून उपाधीचा संबंध न बोलसी करा वाचा अशी महाराजांची भाषा आपल्याला संबंधाने दिसून येते। आणि समजा याहीपेक्षा आणखीन थोडं पुढे बोलायचं झालं तर मग बोलणं जर द्वैतात असेल तर जितकं बोललं जातं ते द्वैतातूनच बोललं असं म्हणायचं का? ऐका,
बोलणं द्वैतातलंही आहे आणि बोलणं अद्वैतातलंही आहे. द्वैताचं बोलणं कोणतं आणि अद्वैताचं बोलणं कोणतं? प्रपंचाचं बोलणं हे द्वैतातलं आहे आणि परमार्थातलं बोलणं हे अद्वैतातलं आहे. महाराजांचे शब्द सांगतो, बोलण्याची नाही आता देवाविन काही, आता देवाविन काही बोलण्याची नाही. आता देवाविन काही बोलण्याची नाही या शब्दाचा अर्थ आहे आता देवाशिवाय आम्ही दुसरं काही बोलत नाही आणि देवाच्या शिवाय दुसरं काही बोलत नाही, याला अद्वैत म्हणा. आणि देवाला सोडून जे जे बोललं जातं त्याला द्वैत म्हणा. मुळात ते ब्रह्मतत्वाबद्दल काहीच बोलता येत नाही. वेदांतामध्ये त्याला अनिर्वचनीय हा शब्द आलेला आहे. मी आपल्याला दोन्ही शब्दांनी सांगतो. ब्रह्म हे अनिर्वचनीय सांगितलं, तो अनिर्वचनीय शब्द, आणि माया हेही अनिर्वचनीय सांगितली, तो अनिर्वचनीय शब्द. या दोन्ही अनिर्वचनीय शब्दांमध्ये थोडासा फरक आहे. थोडासा फरक काय करता येईल? माया अनिर्वचनीय जी म्हटली जाते ना, त्या माया अनिर्वचनीय शब्द सांगताना आपल्याला आचार्यांचंच वचन आहे, मी माझ्या पदरचं बोलत नाही. जगद्गुरु आद्य शंकराचार्य असं सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाही उभयात्मिकानो, मद अद्भुता अनिर्वचनीय रूपा. विवेक चुडामणीमध्ये आचार्यांचे शब्द असे आहेत की तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, संगही म्हणता येत नाही, असंगही म्हणता येत नाही, भिन्नही बोलता येत नाही, अभिन्नही बोलता येत नाही, अशी अद्भुत असलेली ही माया अनिर्वचनीय रूपा असा शब्द आला. इथला अनिर्वचनीय रूपा हा जो शब्द आहे तो सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या या दृष्टीने आलेला आहे. म्हणून अनिर्वचनीय शब्दाचे दोन अर्थ माझ्या अल्पबुद्धीने करता येण्यासारखे आहेत. एक अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ आहे मिथ्या आणि दुसरा अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ आहे सत्य. विठ्ठल आपल्याकडे बघा, विचारसागरामध्ये हा शब्द येऊन गेलेला आहे. अनिर्वचन. अनिर्वचन, अ म्हणजे नाही, निर्वचन म्हणजे ज्याच्याबद्दल बोलताच येत नाही, असा अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ आहे. मग ब्रह्म हेही अनिर्वचनीय आहे, माया हेही अनिर्वचनीय आहे. पण माया अनिर्वचनीय सांगत असताना सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय असा शब्द घ्यायचा आहे. पण ब्रह्म अनिर्वचनीय सांगताना त्याच्याबद्दल बोलताच येत नाही असा अनिर्वचनीय शब्दाचा विचार करायचा आहे. अमृत अनुभवातली ओवी मी अनेक वेळेला सांगत आलेलो आहे. ज्ञानोबा अमृत अनुभवामध्ये असं सांगतात, किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो परी ययाही संबंधो नाही येते. परी ययाही संबंधो नाही येते. ययाही म्हणण्यामध्ये शब्दाचा संबंध नाही. येथे म्हणण्यामध्ये ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी शब्दाचा कसलाही संबंध नाही. तुम्ही काहीही म्हणून ब्रह्मतत्वाकडे जर उल्लेख करायला गेला तर ते अडचणीचं ठरणार आहे. त्याच्याबद्दल कोणताही शब्द उच्चार करता येत नाही. काय आहे त्या याज्ञवल्क्य ऋषींचा आणि गार्गींचा सुद्धा संवाद उपनिषदातून आपल्याला वाचण्यासारखा आहे. किंवा रामायणातला नेहमीचा माहितीचा दृष्टांत देतो. मग सगळ्यांना माहीत असलेला दृष्टांत आहे. काय झालं, प्रभू रामचंद्रांना विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणाकरता घेऊन निघाले. आता त्याच्या अगोदरची फार मोठी कथा आहे, मी ती सगळी कथा सांगण्यामध्ये वेळ घेत नाही आहे. मला कारण रामायण करायचं नाही आहे आणि रामायणाचार्य म्हणून तर अजिबात घ्यायचं नाही आहे. त्यामुळे मला फक्त बोलायचं आहे ते त्यातला जो भाव आहे तेवढा सांगायचा आहे. काय झालं, प्रभू रामचंद्र निघाले, विश्वामित्र ऋषी घेऊन निघाले आणि मग जात असताना रस्त्याने जाताना काही तत्त्वज्ञानाच्या चर्चा सुरू झाल्या. आता नीट ऐका ना, कोण आहे बरोबर? रामचंद्र प्रभू. कोणाच्या बरोबर आहेत? विश्वामित्र ऋषींच्या बरोबर. मग विश्वामित्र ऋषी आणि प्रभू रामचंद्र हे जर दोघं रस्त्याने चाललेले असतील तर त्यांच्या चर्चा तत्त्वज्ञानाच्याच असणार आहेत ना, त्यांच्या चर्चा वेदांताच्याच असणार आहेत ना. आणि मग बोलता 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 प्रभू रामचंद्रांनी दोन्ही हात जोडले आणि विश्वामित्र ऋषींना सांगितलं, गुरुजी मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा, मला तत्त्वज्ञानाचा उपदेश करा. असे दोन्ही हात जोडून प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना विनंती करायला लागलेले आहेत. जरा रामायणातला हा बारकावा बघा. रामचंद्र प्रभू विश्वामित्र ऋषींना मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा असं म्हणतात. हे ऐकल्यानंतर विश्वामित्र ऋषींना हसू यायला लागलं. रामप्रभूंनी विचारलं, काय झालं हसायला? विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, अरे रामा, तू ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा असं मला म्हणतोय. खरं पाहायला गेलं तर तू साक्षात ब्रह्मच आहेस, तू मुळातच ब्रह्म आहे. हे राम नावाचा तू अवतार घेतलाय हे सगळं आम्हाला माहीत आहे. मग ब्रह्मच असताना पुन्हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा, हे जे बोलणं आहे ना हे हास्यास्पद आहे. म्हणून मला हसू यायला लागलं तुझ्या बोलण्याकडे ऐकून. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं ते सगळं ठीक आहे, पण तरी पण गुरु शिष्याची परंपरा
या भारतीय संस्कृतीमध्ये अबाधित टिकावी म्हणून केलेली ही एक लीला आहे. ब्रह्मसूत्रामध्ये त्याला सूत्र काय सांगितलंय? लोकवत्तु लीला कैवल्यम असं सूत्र सांगितलंय. लोकवत्तु लीला कैवल्यम, कैवल्यम लीला लोकवत्तु. विठ्ठल अन्वय करताना असं करावं लागेल, कारण कैवल्य हे मोक्ष आहे आणि लीला केली त्या कैवल्य म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे ब्रह्म. त्या ब्रह्माने ही एक लीला केली. कशा करता? लोकवत, लोकांकरिता. याचा अर्थ लोकांमध्ये ही पद्धती रूढ व्हावी, याच्यातून बाजूला समाज जाऊ नये याच्याकरता केलेले हे एक लीला आहेत. बरं ठीक आहे, पण पुन्हा विश्वामित्र ऋषींनी सांगितलं मी तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करू शकत नाही. म्हटले का? कारण विश्वामित्र ऋषींनी सांगितलं हे रामा, तुमच्या घराण्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याची परंपरा ही वसिष्ठांची आहे. तुम्ही तिकडं जा, माझ्याकडे नाही. तुमच्या घराण्याला परंपरा कोणाची आहे? वसिष्ठाची. रघुकुलाला, सूर्यवंशाला गुरुपरंपरा वसिष्ठ ऋषींची आहे. खरं जरा बारकावा ऐकण्यासारखा आहे. रामचंद्र प्रभू विश्वामित्रांना सांगतात मला शिष्य करून घ्या, आणि विश्वामित्र ऋषी सांगतात तू माझ्याकडे नको वसिष्ठांकडे जा. मी जरा गमतीने एक वाक्य बोलू. त्या काळामध्ये दुसऱ्याचा शिष्य वडावडीची भानगड नव्हती. हे आता कंसातलं आहे, हे जरा आपल्या आपल्यातच माहीत असू द्या. आत्ताच्या काळामध्ये काय गोंधळ चालले ते आम्हाला माहीत आहे. कोण कोणाचं आहे हे कोणालाच कळेना, कोण कोणाचं आहे हे कोणाला कळेना. बरं, आपली परिस्थिती अशी झाली आहे की वरच्यासारखीच झाली आहे. मला एकाने उगीच, खरं तर आमचा राजकारण विषय नसतो, पण मला एकाने सांगितलं महाराज अहो ते राजकारणात कळेच ना कोण कोणाकडे गेलं. मी म्हटलं त्यांनाच लक्षात येईना, तू का डोक्याला ताण घ्यायला लागला? त्यांनाही लक्षात येईना आपण कोणत्या पक्षात आहोत, काय करायला लागलो आहे. आपली पण परिस्थिती कधी कधी तशी होऊन जाते. त्यामुळे थोडासा बारकावा जर विचार केला तर विश्वामित्र ऋषी रामचंद्र प्रभूंना सांगतात वसिष्ठांकडे जा. आता वसिष्ठांकडे गेले. मग वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करायला सुरुवात केली. वसिष्ठ आणि रामचंद्र प्रभू यांच्या संवादातून जो ग्रंथ निर्माण झाला तो योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ. आपल्या माहितीप्रमाणे जवळजवळ 32,000 श्लोकांचा तो ग्रंथ आहे. आता त्याच्यातले जे उपदेश आहेत ते तत्वज्ञानाच्या कसोटीवर अत्युत्तम अशा पद्धतीचे ते उपदेश आहे. भ्रमेणाहम भ्रमेणत्वम भ्रमेण उपासको जनः भ्रमेण ईश्वर भावत्वम ब्रह्ममूल इदम जगत. अशा पद्धतीचा तत्वज्ञानाने भरलेला तो ग्रंथ. आणि मग एक 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 उपदेश वसिष्ठ रामाला सांगत होते. रामप्रभू ते ऐकत होते. ऐकता ऐकता योगशास्त्राच्या दृष्टीने ज्याला निर्विकल्प समाधी म्हटलं जातं त्या समाधी अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र पोहोचले. विश्वामित्रांनी हे पाहिलं आणि विश्वामित्र ऋषींना असं वाटायला लागलं आता हे राम जर समाधीमध्ये पोहोचलेले असतील तर माझ्या यज्ञाचं रक्षण कोण करणार? कारण यज्ञाच्या रक्षणाकरिता समाधीतला राम चालत नाही, समाधीतून उत्थान झालेला राम पाहिजे. यज्ञाचं रक्षण करणं म्हणजे द्वैत आलं ना, आणि निर्विकल्प समाधी म्हणजे अद्वैत आलं ना. मग असा जर निर्विकल्प समाधीमध्ये हे राम थांबले तर माझ्या यज्ञाचं रक्षण कोण करणार? म्हणून या समाधी अवस्थेतून हे बाहेर निघाले पाहिजे. म्हणून हाका मारायला सुरुवात केली, हे रामा हे रामा. पण प्रभू रामचंद्र काही बघत नाहीत, बोलत नाही, काही नाही. ते त्यांच्या आनंदमय स्थितीमध्ये, ज्याला ब्रह्मसूत्रामध्ये आनंदमयोभ्यासात असं म्हटलं जातं, त्या सूत्राच्या अनुषंगाने जी केलेली भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये प्रभू आहेत. काही बोलायला तयार नाहीत, बाहेर यायला तयार नाहीत. शेवटी विश्वामित्रांनी वसिष्ठांना विनंती केली. वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना त्या समाधी अवस्थेतून बाहेर काढलं. आणि मग विश्वामित्रांनी पुन्हा रामाला प्रश्न केला, हे रामप्रभू मी तुम्हाला एवढ्यांदा रामा रामा हाका मारल्या, तुम्ही एकदाही डोळे उघडून बघितलं नाही किंवा मला ओ म्हटला नाहीत. तुम्हाला नेमकी काय अवस्था प्राप्त झाली होती ते मला जरा शब्दात सांगा, की नेमकी ज्या अवस्थेमुळे तुमचं माझ्याकडे यत्किंचितही लक्ष नव्हतं, काय अवस्था आहे सांगा बरं ती शब्दाने. प्रभू रामचंद्रांनी फार गोड उत्तर दिलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मला काय अवस्था प्राप्त झाली होती हे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. ती अवस्था काय आहे हे तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या अवस्थेमध्ये जावं लागेल. विठ्ठल थोडक्यात ब्रह्मानुभूतीची अवस्था, त्याचा अनुभव घेता येतो पण तो शब्दाने व्यक्त करता येत नाही. थोडक्यात ब्रह्म हे अनिर्वचनीय आहे, बोलताच येत नाही असं सांगितलं जातं. मग जर असं असेल तर इथं या अभंगामध्ये बोलणारे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्यांना बोलतात तो भगवान पांडुरंग परमात्मा, या दोघांचा जर विचार केला तर दोन्हीच्या बद्दल बोलत असताना ब्रह्म असंच वर्णन करावं लागेल ना. बरं, भगवान श्री पांडुरंग परमात्मा तरी काय उघडे परब्रह्म, त्यांच्या बाबतीत तर बोलत असताना उघडे परब्रह्म म्हटलं. आणि तुकोबारायच्या बाबतीत तर रामेश्वर भट्टांनी केलेली आरतीतली भाषा सगळ्यांना माहिती. तुकिता तुलनेशी बोलायचंय ते
माझा मुद्दा कुठं चाललाय, आणि कमी देवा काही नेणे असं तुकाराम महाराज देवाशी बोलतायत. मी बोलतायत या शब्दावरनं एवढा सगळा विस्तार करायला लागलोय. ज्याला बोलतायत तेही परब्रह्म आहे, आणि जे बोलत आहेत तेही परब्रह्म आहेत. कारण तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, हे रोज आपण आरतीमध्ये आपण वर्णन करतो. मग जर असं असेल तर हे बोलणं नेमकं, जर बोलणं हे द्वैतात असेल आणि ह्या दोन्ही भूमिका जर अद्वैतातल्या असतील तर हे नेमकं बोलणं कोणत्या पद्धतीचं आहे. म्हणून मी आपल्याला असं सांगितलं की देवस्वरूप होणं वेगळं आणि देवस्वरूप होऊन देवाशी बोलणं वेगळं. जरा एका शब्दात बोलायचं झालं तर देवस्वरूप होणं याला ज्ञान म्हणा, आणि देवस्वरूप होऊन देवाशी बोलणं याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. विठ्ठल म्हणजे तुकाराम महाराज जी भूमिका मांडतायत ती ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीतून भूमिका मांडतायत असा विचार करायला हरकत नाही. आता थोडंसं पुढं ऐका. बोलणारे जगद्गुरू तुकोबार आहेत, ज्यांना बोलतात तो भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहे. आता हे बोलणं चाललंय याचा अर्थ या दोघांचा संवाद चाललाय. बरं, हे संवाद चालला याचा अर्थ तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातल्या भावना देवाच्या समोर बोलतात. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. वाद तरी काय आणि संवाद तरी काय, ह्या आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेल्या भावना प्रगट करण्याकरिता केलेले हे एक पद्धतीचे प्रकार आहेत असं विचार करता येण्यासारखा आहे. मग आता तुकाराम महाराज देवाशी बोलतायत, आपल्या अंतःकरणातली भावना देवाला सांगतायत. असं काय घडलं हो की देवाला तुकाराम महाराजांना ह्या सगळ्या मनातल्या भावना सांगाव्याशा वाटायला लागल्या? असं याला काही घडलं का? याला एक तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या दृष्टीने एक छोटासा कथाभाग सांगितला जातो. काय झालं, जेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज देहून निघाले, पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, राऊळामध्ये रांगेमध्ये दर्शनाला उभा राहिले, आणि दर्शन घेत असताना पांडुरंगाच्या जवळ आले, चरणावर नतमस्तक झाले आणि पुढं निघणार तेवढ्यात भगवान पांडुरंग परमात्म्यांनी तुकोबारांना सांगितलं, तुकोबार आहे तुम्ही जरा थांबा. तुकोबारांनी सांगितलं, देवा माझं दर्शन झालंय, मला जाऊ दे. नाही म्हटले, थांबा. नाही, मला पुढं नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे, थांबा. ठीक आहे. तुकाराम महाराज एका कोपऱ्यामध्ये उभे राहिले. एक साधारण चरित्र कथा अशी सांगितली जाते. कोपऱ्यात उभा राहिले, बाकीचे लोक पाया पडत होते, जात होते. थोड्या वेळानंतर एक तास उलटून गेला, देव काही बोलत नाहीत हे बघितल्यानंतर तुकाराम महाराजांनी देवाला विचारलं, देवा जाऊ का? नाही थांबा. आणखीन एका तासाने विचारलं, जाऊ का? नाही थांबा. आणखीन एका तासाने विचारलं, देवा जाऊ का? नाही थांबा. मला कधी कधी हे वाचताना आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराज देवाच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. भगवान पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांना काय म्हणतात? थांबा. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथले पोलीस काय म्हणतात आपल्याला माहीत असू द्या. आता आपण सगळेजण पंढरपूरची वारी करूनच आळंदीला आलेली माणसं आहेत. अहो, परवा जाहीर असं केलं, 1 मिनिटामध्ये 45 लोकांचं दर्शन होतं म्हणे. म्हणजे 1.25 सेकंदसुद्धा देवाच्या समोर उभा राहता येत नाही. म्हणजे उभा राहता येत नाही म्हणजे अशी गंमत आहे, आपण देवाच्या जवळ स्वतः जात नाही, आपण ढकलले जातो. बरोबर आहे का नाही? आपल्याला नेलं जातं, आपल्याला चालायची सुद्धा गरज नाही, इतकी गर्दी असते. आणि अगदी 1 सेकंद देवाला बघतो का न बघतो तेवढ्यापर्यंत आपल्याला पुढं जावं लागतं. पण गेली 3 तास झालं तुकोबारायांना देव स्वतः सांगतायत, थांबा थांबा. शेवटी थोड्या सात्विक संतापाने तुकाराम महाराजांनी देवाला विचारलं, देवा मी एवढा वेळ झाला इथं उभा आहे, मला काही बोलतही नाही आहे, जाऊ का म्हटलं तर थांबा थांबा म्हणतोय. तुला जर बोलायचं नसेल तर मला थांबून का घेतलंय? काय झालंय तुला देवा नक्की? आता मी निघालो बघ. देवाच्या लक्षात आलं हे जरा रागवलेलं प्रकरण आहे. देवानी सांगितलं, नाही तुकोबार आहे, थोडंसं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? बरं जाऊ द्या म्हटले, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुकोबारांनी विचारलं, काय प्रश्न आहे? काही नाही, तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटलं? तुकोबारांनी सांगितलं, झाले समाधान, तुमचे देखील चरण. झालं म्हणजे तुम्हाला समाधान वाटलं? हो. आता ऐका, देवानी तुकाराम महाराजांना सांगितलं, तुकोबार आहे, मी मगापासून तुम्हाला थांबा 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 असं म्हणतोय, मी फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय, काही बोलत नाहीये. याचं कारण आहे. म्हणजे काय कारण आहे? मी मगापासून तुमच्या चेहऱ्याकडे याच्याकरता बघतोय. देव तुकोबारांना म्हणायला लागली, तुकोबार आहे, तुम्हाला पाहिलं की मला समाधान वाटतं म्हणून थांबा, बाकी काही नाही म्हटले. तुम्हाला पाहिलं की मला समाधान वाटतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर जर भगवान पांडुरंगाला समाधान वाटत असेल तर तुकोबार आहे किती समाधानात असतील याचा विचार करा. थोडा युक्तिवादाने विचार करा. थोडंसं आणखीन पुढं बोलू. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारी आम्ही महाराज मंडळी, ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारे आम्ही महाराज मंडळी अगदी स्पष्ट आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या समोर असल्यामुळे अगदी खऱ्या गोष्टी जर बोलायच्या झाल्या तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर सध्या तरी आमचं महाराष्ट्रात बरं चाललं आहे. म्हणजे खरं बोलायला गेलं तर
नाहीतर आम्हाला कोणी विचारलं नसतं. खरं सांगतो, आम्ही फक्त एक आहे, ज्ञानेश्वरी आणि गाथा घेऊन जातो म्हणून लोक आमच्या पाया पडतात, बस, बाकी काही नाही. ज्ञानोबा तुकोबाराचा आधार आम्हाला आहे. ज्ञानेश्वरी आणि गाथा आम्ही आमच्या जवळ घेतली आहे, त्याचं काही चिंतन, त्याची काही सेवा करतो म्हणून लोक आम्हाला मान्यता देतात असं म्हणायला हरकत नाही. आता त्याच्या पुढे बोलतो, ज्ञानोबा तुकोबाराचं नाव घेणारी आम्ही सामान्य महाराज मंडळी, आम्हाला पाहिलं की लोक म्हणतात महाराज तुम्हाला पाहिलं की समाधान वाटतं. मग जर आम्हा सामान्य महाराजांना पाहिल्यानंतर जर तुम्हाला समाधान वाटत असेल तर 350 वर्षापूर्वी प्रत्यक्ष तुकोबारांना पाहणाऱ्याला काय वाटत असेल? काय ती तुकोबारांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, आनंद, समाधानता, अशा प्रसन्न चित्ताने तुकाराम महाराज देवाच्या समोर आहेत. तुकोबाराला देव सांगतात, तुकोबारा तुम्हाला पाहिलं की मला समाधान वाटतं. पण अशा सामान्य स्तुतीला भुलणारे तुकाराम महाराज नव्हते. महाराज स्तुतीला भुलणारे महाराज असतील पण तुकोबाराय नसतील. ते सामान्य स्तुतीला भुलणारे नव्हते. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ए देवा ते नको कौतुक करू आमचं, तुझं झालं का? मी निघू का? काही बोलायचं असेल तर थांबतो, नाही तर जाऊ का? नाही बोलायचं आहे म्हटले. हां बोल, काय बोलायचं आहे? काही नाही. देवाने जो प्रश्न विचारला तो प्रश्न या अभंगाच्या प्रवेशाकरिता महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. काय प्रश्न विचारला नीट ऐका. देवाने तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही एवढी वर्ष झालं पंढरपूरला येता, वारी करता, काही मागतही नाही आहेत, पण तरी तुमच्या चेहऱ्यावर एवढं समाधान दिसतंय, एवढा आनंद दिसतोय, नवे एवढं सुख ओथंबून दिसतंय. सुख म्हणजे जर कुठं असेल तर ते तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर जाणवतंय. एवढं सुख तुमच्या जीवनामध्ये, एवढा आनंद तुमच्या जीवनामध्ये दिसतोय, हा कोणामुळे मिळाला आहे? इतकं सुख तुमच्या जीवनात आहे, हे नेमकं कोणामुळे आहे? तुकाराम महाराजांनी देवाला विचारलं, देवा आमच्या जीवनात हे सुख कोणामुळे? हा तुझा प्रश्न आहे ना? हो. देवा मला सांग, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर खरं सांगू का खोटं सांगू? आता किती गंमत आहे बघा. खरं सांगू का खोटं सांगू? देवानी सांगितलं, तुकोबाराय खोटं सांगणारी वारीला भरपूर येतात, तुम्ही तरी खरं सांगा की. म्हटले काय रांग कमी आहे का? गोपाळपुरापर्यंत जाते रांग आम्हाला, तुम्ही तरी. पण तरी मला अभ्यास करताना मानसशास्त्राच्या दृष्टीने एक प्रश्न उपस्थित होतो, असं का म्हणावं हो? मला सांगा, हा प्रसंग जरा पुन्हा डोळ्यासमोर घ्या. तुकाराम महाराज देवाच्या समोर आहेत, देवाच्या पाया पडतात. देव तुकाराम महाराजांना विचारतात, एवढं सुख तुमच्या जीवनामध्ये कुठून आलं? तुकाराम महाराजांनी लगेच म्हणायचं ना वैष्णवा संगती. हां मध्ये एक प्रश्न विचारतात, तुला खरं सांगू का खोटं सांगू? याचं कारण काय असेल? याचं एक मानसशास्त्राच्या दृष्टीने कारण मला असं वाटतं, थोडा मानसशास्त्राचा काही काळ अभ्यास केल्यामुळे मला असं वाटतं की एवढी सगळी गर्दी होती आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये देवानी तुकाराम महाराजांकडे असं बघून विचारलं, का हो तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख कोणामुळे? याच्यात देवाला असं वाटत होतं तुकाराम महाराज आपलंच नाव घेणार. देवाला असं, कारण बहुतांश काय असतंय, लोकाला ज्यानं काही विचारलं ते तुमच्यामुळेच झालं असं म्हणायची सवय असते. बघा आम्हाला लोक घरी घेऊन जातात, आपण सगळीच महाराज मंडळी आहोत, घरी घेऊन जातात. मग ते घर घेऊन गप बसत नाहीत हो, ते 2-3 मजली फिरवतात, आम्हाला हे घर अमुक तमुक सगळं दाखवतात. बरं दाखवून पुन्हा म्हणतात कसं वाटलं? आता आम्ही काही वाईट म्हणणार आहे तुमच्या घराला? मग मी आपलं ते सगळं घर बघितलं आणि ते घर पाहिलं आणि त्यांना म्हटलं, अरे वा खूप चांगलं घर बांधलं आहे, असं घरच मी बघितलं नाही. मी आपलं बोलता बोलता त्या मालकाला म्हटलं, हो तुमचं खूप घर चांगलं आहे. त्या घर मालकाने मला एकच वाक्य सांगितलं, महाराज हे सगळं तुमचंच आहे, हे तेवढ्यापुरतंच असतं, हे लक्षात ठेवा. फक्त हे आपल्या महाराज लोकांना कळालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठूनही गेला. बऱ्याच लोकांना हे कळत नाही, मग गोंधळ व्हायला लागले. एवढंच आहे. आता वाच्यार्थाने घ्या, लक्षार्थाने घेऊ नका. विठाला विठाला. याचा अर्थ एक सामान्य स्थिती असते. तसं मला असं वाटतं की या अभंगामध्ये सुद्धा असं झालं असेल की तुकाराम महाराजांना इतक्या सगळ्या गर्दीमध्ये देवाने विचारलं, तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख कोणामुळे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तुला खरं सांगू का? हो म्हटले, खरं सांगा. मग नीट ऐक देवा, आमच्या जीवनामध्ये जे सुख निर्माण झालंय त्याचं एकच कारण आहे अभंगाचं.
तुकाराय देवाला सांगतात, देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे वैष्णव. पुढं मग संगती सुख वाटे जीवा वगैरे वगैरे. हे वैष्णव वैष्णव म्हणजे तरी नेमकं काय, वैष्णव शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय करायचा. मी 2-3 पद्धतीचे विचार सांगून पुढं जातो. आपल्याला सगळ्याला नामदेव यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, तो सगळ्याला माहीत आहे. गायन करीशी तरी गुणीजनची होशी परी वैष्णव न होसे हरिजना. कीर्तन करीशी तरी कथे करीची होशी परी वैष्णव न होसे हरिजना. पुराण सांगशी तरी पुराणिकची होशी परी वैष्णव न होसे हरिजना. हे एक 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 सांगताना नामदेवराय सांगतात, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होसे हरिजना. हे एक वैष्णव शब्दाचा विचार करता येण्यासारखा आहे. दुसरा एक विचार आपल्याला वैष्णव शब्दाचा असा करता येण्यासारखा आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. तत्त्वज्ञानाने चिंतन असं केलं आहे, त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेला त्याचा जो असाधारण धर्म असतो, तो असाधारण धर्म त्या व्यक्तीचं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने लक्षण असतं. एक तत्त्वज्ञानामध्ये नियम केला आहे, काय, व्यक्तीच्या ठिकाणी त्या व्यक्तीचा असणारा जो असाधारण धर्म, तो असाधारण धर्म त्या व्यक्तीचा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने लक्षण असतं. मी असाधारण धर्म हा म्हणायला लागलो आहे. साधारण धर्म वेगळं आणि असाधारण धर्म वेगळं. थोडं साध्या भाषेत बोलायचं झालं तर सामान्य आणि विशेष. सामान्य सर्वानुगत आहे ते सामान्य, आणि काहींच्याच ठिकाणी आहे ते विशेष. तसं साधारण म्हणजे सर्वानुगत आहे ते साधारण, आणि काहींच्याच ठिकाणी आहे ते असाधारण. तसा वैष्णवाच्या ठिकाणी असलेला त्याचा जो असाधारण धर्म आहे, असाधारण धर्म म्हणत असताना आणखीन एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. मला असं वाटतं, विष्णूचे जे भक्त ते वैष्णव हे झालं साधारण धर्माच्या दृष्टीने, पण विष्णुमय जग अशी स्थिती असलेले ते वैष्णव हे झालं असाधारण धर्माच्या दृष्टीने. विठ्ठल विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. हे विष्णुमय जग याच्यातही बारकावा आहे. पहा, हा जो मय शब्द आहे की नाही, हा मयट या प्रत्ययाचे 3 अर्थ सांगितले जातात. एक प्राचुर्यार्थी, दुसरं विकारार्थी आणि तिसरं स्वरूपार्थी. आनंदमयोभ्यासात या ब्रह्मसूत्रातल्या सूत्राच्या खाली जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी जे भाष्य केलं, त्या भाष्यामध्ये हे 3 अर्थाचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. काय काय सांगितलं, प्राचुर्यार्थी, विकारार्थी आणि स्वरूपार्थी. हे मी का सांगायला लागलो, विष्णुमय जग इथला मय शब्दाचा अर्थ काय करायचा. विष्णू प्राचुर्य जग असं म्हणायचं, विष्णू विकार्य जग असं म्हणायचं, का विष्णू स्वरूप जग असं म्हणायचं. विकल्पाने विचार करायचा झाला तर असा 3 करता येईल. म्हणजे विष्णू प्राचुर्य जग असा वैष्णवाचा धर्म असं म्हणायचं, विष्णू विकार्य जग असा वैष्णवाचा धर्म असं म्हणायचं, का विष्णू स्वरूप जग असा वैष्णवाचा धर्म असं म्हणायचं. हे प्राचुर्य शब्द मराठीमध्ये आधिक्याच्या दृष्टीने वापरला जातो. जिथं जिथं एखादी गोष्ट आधिक्य सांगायची असते तिथं तिथं प्राचुर्य शब्दाने ते मांडलं जातं. तिथंही मय शब्द वापरला जातो. म्हणजे एखादी गोष्ट अधिक झाली तर जो मय शब्द येतो तो मय या आधिक्याच्या दृष्टीने येतो. मी आपल्याला उदाहरण देतो. आपल्याकडे बऱ्याचदा म्हणजे पाणी भरपूर, मागे इथं आळंदीमध्ये भरपूर पाणी आलं, इंद्रायणीमध्ये भरपूर पाणी वाढलं, आळंदीमध्ये पाणी आलं, अख्ख्या गावामध्ये पाणी आलं, किंवा आमच्याकडे पंढरपुरामध्ये चंद्रभागेला पाणी भरपूर आलं, गावामध्ये पंढरपुरामध्ये पाणी आलं. पेपरला पहिलीच बातमी असते काय, पंढरपूर जलमय झाले. जलमय इथला शब्द आहे. आळंदी जलमय झाली, मय इथं शब्द आला. मग आता पंढरपूर जलमय झाले, जल म्हणजे पाणी. आता मय इथला जो मय शब्द आहे का नाही, तो मय शब्द अधिक्याच्या दृष्टीने आहे. पंढरपूर जलमय झाले याचा अर्थ पंढरपुरामध्ये पाणी अधिक झालं, पाणी भरपूर झालं, पाणी पुष्कळ झालं. म्हणजे पुष्कळतेच्या दृष्टीने, अधिक्याच्या दृष्टीने, भरपूरतेच्या दृष्टीने मय शब्द वापरला जातो. मग विष्णुमय जग याच्यामध्ये विष्णू जग मय हे जे मय सांगायचं आहे, तर जगामध्ये विष्णू अधिक झाला, भरपूर झाला, पुष्कळ झाला असा अर्थ करता येतो का. अधिक हा शब्द आकाराला दिला जातो, निराकाराला दिला जात नाही. सरळ साधा नियम आहे. अधिक्य हा जो शब्द आहे की नाही, अधिक्य म्हणजे जास्त. जास्त हा शब्द कधी वापरायचा असतो, आकाराला.
जास्त हा शब्द कशाला वापरायचा आहे? आकार आला म्हणजे जिथं जिथं आकार आहे तिथं तिथं अधिक आणि कमी या शब्दाचा विचार आहे. पण परमात्मा निराकार आहे तर त्याला अधिकही म्हणता येत नाही, कमीही म्हणता येत नाही. कमी तर म्हणताच येत नाही, पण अधिकही म्हणता येत नाही, कारण अधिक आणि कमी हे शब्द आकारवानाचे आहेत. म्हणून विष्णुमय जग इथं मय शब्दाचा प्राचुर्य हा एक अर्थ करता येत नाही असं सिद्ध झालं. आता दुसरा विकल्प घ्या. कोणता विकल्प घेतला होता? विकारार्थी. मला हे 3 शब्द सांगायचे आहेत: विष्णू प्राचुर्य जग, विष्णू विकार्य जग आणि विष्णू स्वरूप जग. आता पहिला मुद्दा तर होत नाही, बाजूला काढा. दुसरा मुद्दा घ्या. काय? विकारार्थी. आता विष्णुमय जग म्हणजे विष्णू विकार्य जग असं झालं. बरं, विकारार्थी दृष्टीने मै शब्द येतो का? येतो. कुठं येतो? मी आपल्याला माहीत असलेली उदाहरणं देतो. ऐका. मै शब्द कुठं आला? विकाराच्या दृष्टीने. जसा आधिक्याच्या दृष्टीने मै शब्द जलमय असा आला, तसं विकाराच्या दृष्टीने मै शब्द कुठे येतो? साधं उदाहरण देतो. मला सांगा, मडकं माहीत आहे की नाही आपल्याला? मडकं, आपण मडकं म्हणा त्याला, किंवा गाडगं म्हणा, बरोबर आहे? मडकं माहीत आहे ना? आणि मी नेहमी सांगत असतो, मडकं माहीतच पाहिजे, शेवटी त्याच्याशिवाय कुणीच नाही. हां, मडकं माहीत पाहिजे. त्यालाच वेदांतामध्ये घट असं म्हटलं जातं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. वेदांतातला कोणताही ग्रंथ घ्या, पट म्हणजे कपडा आणि घट म्हणजे मडकं. आम्ही पाठशाळेमध्ये असताना गुरुवरे भाऊंना एकदा विचारलं, म्हटलं, अहो भाऊ, कोणताही ग्रंथ घ्या, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, कोणत्याही ग्रंथामध्ये घटपट हे 2 शब्द सारखे येतात, मडकं आणि कपडा, मडकं आणि कपडा. का? गुरुवरे भाऊंनी मला असं सांगितलं, वेदांत सांगून देतोय, कारण अंत्यविधीचा बाजार याच्याशिवाय दुसरा काही नसतो, बरोबर आहे की नाही? अंत्यविधीचा बाजार करायचा तो याच्याशिवाय दुसरा, ती वेदांत आम्हाला सांगून देतोय, याच्याशिवाय तुझ्या जीवनात काही नाही बाबा. म्हणून तरी ब्रह्मचिंतनाकडे प्रवृत्त हो, असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. जाऊ द्या. आता गाडगं म्हटलं काय, घट म्हटलं काय, मडकं म्हटलं काय, त्याला संस्कृतमध्ये मृण्मयाः असं म्हटलं जातं, बरोबर आहे? मृण्मयाः म्हणजे मै शब्द इथं आला. मृण या शब्दाचा अर्थ माती, म्हणजे मै शब्द इथं आला, पण मातीच्या संबंधाने येताना त्याचा अर्थ काय? मातीमध्ये विकार घडला आणि मग मातीमध्ये विकार घडल्यानंतर जे तयार होतं ते मडकं, बरोबर आहे? मातीमध्ये विकार घडला, कारण मूळ असलेली जी माती, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, तो चिखल तयार केला, मग त्याचं ते आकार तयार केला, ज्याला आपल्याकडे वृत्ती प्रभाकरामध्ये कपाल म्हटलेलं जातं. आणि मग त्या कपालापासून म्हणजे त्याच्यापासून काय झालं? ते मडकं तयार झालं. म्हणजे मडकं जे म्हटलं जातं, मृण्मया म्हटलं जातं, त्याच्यामध्ये मातीमध्ये विकार घडून ते तयार झालेलं आहे. मग विष्णुमय जग, याच्यामध्ये विष्णू विकार्य जग म्हणजे विष्णूमध्ये काहीतरी विकार घडला आणि मग जग निर्माण झालं असं म्हणता येईल का? असं जर म्हणावं तर विष्णू म्हणजे परमात्मा विकारी ठरेल ना त्याच्यामध्ये, कारण माती विकारी ठरली, कारण मातीत विकार घडला, आकार घडला. तसं परमात्म्यामध्ये विकार घडला असं म्हणायचं असेल तर निर्विकार परमात्मा आहे, हे कुठं लावायचं? उपनिषदातून. त्यामुळे विकार हा शब्द म्हणजेच विकारार्थी हा शब्द घेता येत नाही. म्हणजे विष्णू मय जग याचा विष्णू प्राचुर्य जग असा अर्थ करता येत नाही. विष्णुमय जग याचा विष्णू विकार्य जग असा अर्थ करता येत नाही. मग राहिला कोणता? तिसरा, विष्णू स्वरूप जग. अशी भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्यांना म्हणा वैष्णव. विठ्ठला विष्णू स्वरूप जग. गुरुरी भाऊ असं सांगायचे, मी अनेक वेळेला सांगत आलेलो आहे, जगाकडे पाहण्याचे 4 दृष्टिकोन आहेत. जगाकडे सत्यत्व बुद्धीने पाहतो तो संसारिक, जगाकडे सत्यत्व बुद्धीने पाहतो तो संसारिक, जगाकडे अनित्यत्व बुद्धीने पाहतो तो विरक्त, जगाकडे मिथ्यात्व बुद्धीने पाहतो तो ब्रह्मज्ञानी, आणि जगाकडे परमात्म बुद्धीने पाहतो तो वैष्णव. असा विचार करता येण्यासारखा आहे तो भगवत भक्त. कारण विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, इथं विस्तारला जनी किंवा भरला घनदा. Hare
आपण जर विचार केला तर विष्णुमय जग असं म्हणता येण्यासारखं आहे. याला उदाहरणं पुष्कळ नेहमीची ऐकण्यात आहेत. ज्ञानोबारायांनी रेड्यामध्ये देव पाहिला, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. बरं, नामदेवांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला, एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला, तुकाराम महाराजांनी पाखरामध्ये देव पाहिला, मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांनी सापामध्ये देव पाहिला. अशा अनेक कथा या संबंधाने आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि चराचरामध्ये परमात्मा पाहणं हे ज्यांच्याकडून घडलं जातं त्याला वैष्णव म्हणा, असा एक वैष्णव शब्दाचा अर्थ करता येण्यासारखा आहे. किती गोष्टी झाल्या? 2. नामदेव यांच्या प्रमाणातून जे केशवाचं नाव घेतात त्यांना वैष्णव म्हणा. तुकोबारांच्या वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर विष्णुमय जग अशी स्थिती ज्यांची झाली त्यांना वैष्णव म्हणा. किंवा नेहमीचं प्रमाण ऐकायचं झालं तर वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ज्याची देवावर माया म्हणजे प्रेम आहे त्यांना वैष्णव म्हणा. असं काही वैष्णव शब्दाचा विचार करता येण्यासारखा आहे. परिष्कारातून बोलायचं झालं तर गुरुहरिभाऊ असं सांगायचे, अनावरणनिष्ठ अप्रतियोगित्वावच्छिन्न कारुण्यत्वावच्छिन्न भगवन नामरता तत्साधनेन परमप्रयोजन प्रापकत्वे सती स्वप्रयोजन शून्यत्वम वैष्णवत्वम. विठ्ठल प्रत्येकाचा पदापदाचा विस्तार करायचे. अनावरणनिष्ठ म्हणजे आवरण रहित, अनावरणनिष्ठ. अप्रतियोगित्वावच्छिन्न हे फार महत्वाचं आहे. अप्रतियोगित्वावच्छिन्न म्हणजे कुठलाही प्रतियोगीच नाही, अप्रतियोगित्वावच्छिन्न. भगवन नामरता तत्साधनेन, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत असणं या साधनेने परमप्रयोजन प्रापकत्वे सती, परमप्रयोजन याला मोक्ष म्हटलं जातं. परमप्रयोजन प्रापकत्वे सती ज्यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्याही पुढं व्यवहाराच्या दृष्टीने स्वप्रयोजन शून्यत्वम, आता व्यवहारामध्ये कुठलंही प्रयोजन शिल्लक राहिलेलं नाही अशी स्थिती ज्यांची आहे त्यांना वैष्णव म्हणा. असाही वैष्णव शब्दाचा विचार करता येण्यासारखा आहे. असो, अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये तुकाराम महाराज सांगतात, देवा आम्हाला जे सुख निर्माण झालं ते कुठं? वैष्णवा संगती. वैष्णव शब्द कळाला. हे वैष्णवा संगती असं जे म्हटलं ते वैष्णवाच्या संगतीमध्ये का? ज्ञानोबा तुकोबारांना इथं अभिप्रेत असलेला तरी वैष्णव नेमका कोणता आहे? ज्ञानदेव वैष्णव मोठा या दृष्टीने विचार केला तर ज्ञानोबारायासारख्या वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटायला लागलं असं तुकाराम महाराज म्हणत असतील. तर वैष्णवाच्या संगती म्हणत असताना वैष्णवाची संगती का? मी एक 2-3 कारणं सांगतो. एक ऐका, देवाची संगती आणि वैष्णवाची संगती मध्ये याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे. काय फरक आहे? आपल्या ऐकण्यात ती प्रमाण देऊन पुढे जातो. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात, तेने मुक्तीचारी साधी येली पण कधी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की चारी मुक्ती मिळतात असं ज्ञानोबाराय सांगतात. मान्य आहे, देवाकडे मुक्ती मिळते. नीट ऐका, देवाकडे गेल्यानंतर मुक्ती मिळते पण किती वेळ उभं राहावं लागतं? क्षणभर. आता माझा तो सध्या विषय नसल्यामुळे क्षण म्हणजे काय, द्वार म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, देव म्हणजे काय हे आत्ता सांगण्यात मला वेळ घ्यायची नाही आहे. म्हणजे जुने कीर्तनकार आमच्याकडे पंढरपुरामध्ये फड परंपरेतली काही जुनी मंडळी ते असं म्हणायचे, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिल्यानंतर मुक्ती जाऊ द्या, नुक्ती मिळेना, मराठवाड्यातला शब्द आहे आपल्या, मुक्तीचं काय घेऊन बसला म्हटले असं म्हटलं जातं. मग आता हे कसं काय? मग त्याच्याकरता ते देव शब्दाचा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, द्वार शब्दाचा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, उभा शब्दाचा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, क्षणभर शब्दाचा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, या लक्षार्थाचं चिंतन करून हा अभंग सोडवावा लागणार आहे. मला आत्ता ती वेळ नाही आहे किंवा माझा तो विषयही नाही आहे. आणि या चालू विषयामध्ये बोलत असताना दुसरीकडे इतकं अवांतर बोलायची आपल्याला सवयी नाही आहे. त्यामुळे तिकडं जाण्याची काही, बरं हे तितकंही अवांतर नाही आहे जितकं अलीकडल्या कीर्तनात अवांतर चालतं, हे तितकंही नाही आहे, हे तितकंच खरं आहे. पण तरीसुद्धा माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला तिकडे जायचं नाही. माझा मुद्दा आहे का, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते. मुक्ती देव देतात पण क्षणभर लावतात. पण संतांकडे अर्धा क्षण घडतात. संताची संगती तेने होय शांती महत पापा या प्रमाणाने आपल्या लक्षात येईल. देवाकडे मुक्ती मिळवण्याकरता एका क्षणाची गरज आहे पण संतांकडे मुक्ती मिळवण्याकरता अर्ध्याच क्षणाची गरज आहे. म्हणून वैष्णवा संगती. एक विचार. दुसरा विचार, समजा हा विचार फारसा नाही भावला, मी दुसरा विचार सांगतो. दुसरा विचार असा आहे, एक कर्मशास्त्रातलं वाक्य सांगून लगेच तिसऱ्या विचाराकडे जातो. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. प्रारब्ध कोणालाही बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. सगळ्यांना माहीत आहे. प्रारब्ध बदलविता येतं का? नाही. प्रारब्ध बदलविता येत नाही हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण संतांची संगती झाली की प्रारब्धच बदलून जातं. म्हणून वैष्णवा संगती. पटतंय का? बघा, प्रारब्ध कसा आहे, नियम असा आहे,
प्रारब्ध भोग हा भोगूनच संपवावा लागतो, मान्य आहे, भोग हा भोगूनच संपवावं लागतं. पण असं जरी कर्मशास्त्राचा ठासून नियम असला तरीसुद्धा या नियमाला सुद्धा जर फाटा देण्याचं सामर्थ्य कोणाकडं असेल ते केवळ वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे. वैष्णवाच्या संगतीमध्ये त्या नियमालाही फाटा दिला जातो. प्रारब्धच बदलवण्याचं सामर्थ्य आहे. धावतं बोलतो ज्ञानोबारांच्या जीवनचरित्रातला दृष्टांत आहे. आळंदीमध्ये आपण आहोत, ज्ञानोबारांच्या दारात आहोत, त्यामुळे ज्ञानोबारांच्या चरित्राचा थोडा तरी उल्लेख आपल्याकडून झालाच पाहिजे. ज्ञानोबारांच्या चरित्रातला जर विचार आपल्याला करायचा झाला, काही नाही, सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं. आता सच्चिदानंद बाबा कोण आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. सच्चिदानंद बाबा गेले म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपलं. सच्चिदानंद बाबा गेल्यानंतर त्यांची पत्नी सती जाण्याकरता निघाली. जाता जाता तिनं ज्ञानोबारांना पाहिलं. तिला वाटायला लागलं आपण आता चितेमध्ये उडी टाकणार आहोत, जाता जाता या संतांचं दर्शन घ्यावं. ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारांच्या मुखातून आशीर्वाद आला, सौभाग्यवती भव. ती बाई रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने ज्ञानोबारांनी डोळे उघडले. ज्ञानोबारांनी विचारलं, काय झालं मावशी, का रडायला लागलात? तिनं सांगितलं, माऊली तुम्ही दिलेला आशीर्वाद ऐकून दुःख झालं म्हणून मी रडायला लागले. ज्ञानोबारांनी सांगितलं, आशीर्वादाचं कुठं दुःख होत असतं का? लोकांना आशीर्वादाचा आनंद होत असतो आणि तुम्हाला दुःख झालं. बरं, हा आशीर्वाद मी स्वतःहून दिलाय. ऐशी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, मग श्रीगुरु आपैसा भेटीची गा, मग लावणी हात कुरवाळीला माता. स्वतःहून दिलाय, तुम्ही मागितलेला नाही आहे. सद्गुरूंकडून आशीर्वाद स्वतःहून यावा लागतो, मागून घ्यायचा नसतो. लोक आम्हाला घरी घेऊन जातात, आमचा हात स्वतःच उचलतात आणि त्यांच्या डोक्यावर ठेवून घेतात. असं कुठं आशीर्वाद असते होय? अशाने आशीर्वाद नाही, त्याच्याकरता कर्म साम्य दशा व्हावी लागते. मी स्वतःहून दिलेला आहे. बरं, हा गंमत अशी आहे, आशीर्वाद कोणाला काय मागावा हेही लक्षात आलं पाहिजे. आम्ही कॉलेजमध्ये असताना बार्शीमध्ये 2003ला LLBला होतो मी बाई. आणि मग तिथं असताना माझं काही लग्न वगैरे तेव्हा झालेलं नव्हतं. आमच्याकडे शिष्य परिवार भरपूर, रोज आम्हाला श्रावण महिन्यामध्ये पाद्यपूजेला घेऊन जायचे. एका ठिकाणी मी गेलो आणि पूजेला गेल्यानंतर सगळी पूजा वगैरे झाली. त्यांच्यातला एक 25-30 वर्षाचा मुलगा माझ्या पाया पडायला आला. त्याच्या वडिलांनी सांगितलं, महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवा. म्हटलं नको नको, नाही नाही ठेवा म्हटलं. म्हटलं आपल्याला माहिती आहे आपले हात कसे, कशाला दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवायचं. म्हटलं नको. ते म्हटलं नाही नाही ठेवा. म्हटलं का नाही? म्हटले आणखीन याचं लग्नच झालं. म्हटलं माझंच झालं नाही, याला काय आशीर्वाद देत बसा म्हटलं. हे गमत अशी, लोक काय कुणाला मागतील सांगता येत नाही. ज्ञानोबा सांगतात मी स्वतःहून आशीर्वाद दिलाय, तुला का दुःख झालं? त्या बाईंनी सांगितलं, माऊली ती चिता पहा माझ्या पतीची आहे, माझे पती गेलेले आहेत, मी सती जायला निघालेले आहे आणि अशा प्रसंगामध्ये तुम्ही मला आशीर्वाद देता, सौभाग्यवती भव. हे काही खरं आहे का? हे काही खरं होईल, सत्य आहे का? माझे पती गेले याचं जितकं दुःख आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संतांच्या मुखातले शब्द आज खोटे होतात याचं जास्त दुःख आहे म्हटले. कोण भविष्यामध्ये संतांच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही? कारण तुमच्यासारख्याच्या मुखातून जर असा खोटा शब्द आला तर कसा लोकांनी विश्वास ठेवायचा? ती बाई ज्ञानोबारांना बोलू लागली. ज्ञानोबारांनी तिच्याकडे पाहिलं. ज्ञानोबाराय म्हणतात, आशीर्वाद मी दिला म्हणजे मी नाही, बोलविता धनी वेगळाची. केनापी देवेन हृदय स्थितेनं, महाभारत सांगतं, केनापी देवेनं, कोणीतरी आतमध्ये आहे ते हे सगळं करतंय. चाले हे शरीर कोणाची असत्य, त्यामुळे आतून ते सगळं झालंय. तुझ्या नवऱ्याचं नाव काय? तिनं सांगितलं सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज थोडंसं स्मित हास्य करतात, आपल्या सच्चिदानंदाच्या अंगावर शिंपडतात. कुठं निघालात? उठा म्हटल्याबरोबर मेले माणूस जिथं उठविले. कथा सगळ्याला माहीत आहे. मला जे बोलायचं आहे ते पुढलं वाक्य आहे. सच्चिदानंद बाबा जाणं म्हणजे त्यांचं प्रारब्ध संपणं. पण ज्ञानोबारायासारख्या वैष्णवाची गाठ पडली की गेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. याचा अर्थ प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य वैष्णवाच्या संगतीत आहे. म्हणून वैष्णवा संगती. विठ्ठल दोन विचार माझे झाले. एक तर अर्ध्याच क्षणात मुक्ती मिळते म्हणून वैष्णवा संगती. नव्हे नव्हे प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य आहे म्हणून वैष्णवा संगती. आणखीन एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. पहा, वैष्णवा संगतीच नेमकं का, याचाही विचार आपल्याला आणखीन करायचा झाला तर आपल्या जीवनामध्ये जो बदल घडतो, जो बदल घडतो तो संगतीवर अवलंबून असतो. जो बदल घडतो तो कशावर अवलंबून असतो? संगतीवर. नियमच आपल्याकडे असा केला जातो, संगती संग दोषा हा असं सांगितलंय. आणि म्हणून दुसंग सर्वथैव त्याज्य हा. नारदानी भक्तिसूत्रामध्ये आम्हाला सर्वथा एव त्याज्य हा, दुसंग हा सर्वथा एव. एव या शब्दाचा अर्थ च. एव हा शब्द संस्कृतमध्ये च या अर्थाने वापरला जातो. मराठीमध्ये जसा च शब्दाला महत्त्व आहे तसं संस्कृतमध्ये एव शब्दाला महत्त्व आहे. त्यामुळे दुसंग सर्वथा एव त्याज्य हा म्हणजे सर्वथाच
त्याज्य अशा पद्धतीचा दुसंग सांगितला जातो. कितीतरी उदाहरणं या संबंधाने देता येण्यासारखे आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात वैष्णवाच्या संगतीमध्ये असे अनुभव येत असल्यामुळे वैष्णवाच्या संगतीमध्ये एक सांगितलं अर्ध्या क्षणात मुक्ती मिळते म्हणून वैष्णवा संगती. दुसरा विचार मी आपल्याला सांगितला की प्रारब्ध बदलवण्याचं सामर्थ्य आहे म्हणून वैष्णवा संगती. तिसरा विचार सांगितला की आपल्या जीवनात जो जो बदल घडतो तो वैष्णवामुळेच घडत असतो म्हणून वैष्णवा संगती. चौथा एक विचार आपल्याला असा करता येण्यासारखा आहे की ज्ञानोदय होतो तो वैष्णवामुळेच होतो. ज्ञानोदय जो अंतःकरणामध्ये होतो तो वैष्णवाशिवाय होत नाही. याचं कारण आहे कारण ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी अति आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. त्यामुळे वैष्णवा संगती सगुण असलेल्या पांडुरंगाची भेटसुद्धा वैष्णवाच्या संगतीमध्ये होते कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला म्हणून वैष्णवा संगती. अशा अनेक पद्धतीने वैष्णवाच्या संगतीचा विचार करता येण्यासारखा आहे. पण तुकाराम महाराज सांगतात मला जो अनुभव आला आहे की वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटे जीवा. मला असं वाटतं की वैष्णव शब्द संगती शब्द या दोनही शब्दापेक्षा व्यवहाराच्या आणि परमार्थाच्या दृष्टीने सगळ्यांना हवा वाटणारा जो शब्द आहे तो सुख आहे. आणि त्या सुखाचा पत्ताच जगद्गुरु तुकोबारायांनी या भंगातून सांगितला आहे. तुकाराम महाराज सांगतात आम्हाला जे सुख वाटायला लागलं ते कुठं वैष्णवाच्या संगतीमध्ये. आता माझा प्रश्न आहे हे सुख वाटायला लागलं म्हणजे नेमकं काय. मुळात सुख म्हणजे तरी काय. सुख वाटायला लागलं म्हणजे नेमकं कोणतं सुख वाटायला लागलं. या सुखाच्या काही प्रकाराचा विचार करता येण्यासारखा आहे का. आणि पुन्हा जीवा असं म्हणायची तरी नेमकं काय गरज आहे. सुख वाटे जीवा. माझ्या मनात येणारी शंका सांगतो आपल्याला. एकतर जीवा शब्द आलाय आणि सुख शब्द आलाय आणि या दोन्हीच्या मध्ये वाटे शब्द घातलाय. हे वाटे शब्द आहे की नाही हा वाटे शब्द वेदांतामध्ये भ्रमाचं द्योतक आहे. बघा तुम्हाला भ्रमा मी तुम्हाला उदाहरण पटवून देतो. वाटे हा शब्द जिथं गुरुरे भाऊ सांगायचे जिथं जिथं वाटे शब्द येतो तिथं तिथं भ्रम. त्याचं सांगतो आहे रज्जू काय वाटायला लागली साप. आहे रज्जू पण काय वाटायला लागला साप. बरं आहे स्थाणू काय वाटायला लागला पुरुष. आहे शुक्ती काय वाटायला लागलं रजत. आहे परमात्मा काय वाटायला लागलं जग. म्हणजे वाटायला लागला हा शब्द भ्रमाच्या दृष्टीने आहे की नाही. मग आता जीवा सुख वाटे. मग जर वाटे हा शब्द भ्रमाच्या दृष्टीने असेल तर इथं महाराजांनी भ्रमाचा सुखाचा आणि भ्रमाचा संबंध जीवाच्या ठिकाणी जो वाटायला लागला आणि त्याला कारण वैष्णवा संगती. हे नेमकं काय म्हणजे भ्रमाला कारण वैष्णवा संगती म्हणायचं का प्रमेला कारण वैष्णवा संगती म्हणायचं. किती विचार वेगवेगळे. मग असा वाटे शब्द घालण्याचं कारण तरी काय. मुळात वाटे वाटे या शब्दाचा अर्थ तरी काय. थोडंसं भजन करून मग वाटेचा विचार करू. विठोबा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काहिनीने गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. विठाला सुख वाटे जीवा जे म्हटलं त्याचा नेमका अर्थ काय. हे जीवाला सुख वाटे म्हणत असताना नेमकं सुख शब्दाचा तरी अर्थ काय जीव शब्दाचा तरी अर्थ काय आणि या दोन्हीच्या मध्ये वाटे शब्द घालण्याचा तरी नेमकं काय भाव आहे एवढा आपल्याला बघायचा होता. काय आहे मुळात या सुखाचा विचार करताना तीन पद्धतीने केलेला आहे. एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्मसुख आहे आणि तिसरं भक्तिसुख आहे. एवढं तरी मान्य आहे का बघा. एक विषय सुख सांगितलं, दुसरं ब्रह्मसुख सांगितलं आणि तिसरं भक्तिसुख सांगितलं. आता या तिन्हीचाही विचार करत असताना आपल्याकडे प्रमाणसुद्धा प्रत्येकाला देता येण्यासारखे आहेत. मुळात विषय सुख असा जरी शब्द असला तरी ज्ञानोबाराय सांगतात म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतची जाणं दुःख असं ज्ञानोबारायांनी सांगून टाकलं. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली असं ज्ञानोबारायांनी आम्हाला सांगून टाकलेलं आहे. पण त्याला सुख हे नाव तरी दिलेलं आहे. एरवी ते केवळ दुःख आहे पण पांघरून मात्र त्यानं सुखाचं घेतलेलं आहे. बरं एक. आता दुसरा प्रकार कोणता आहे ब्रह्मसुखाचा. त्याची व्याख्या ज्ञानोबारायांनी केलेली व्याख्या सगळ्यांच्या ऐकण्यातली आहे. किंबहुना सोये जीवात्मयाची लागे ते जे होये तया नाम सुख. ज्ञानेश्वर महाराज सांगतात किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे
जीव आत्मानुभूतीमध्ये प्राप्त होणं यालाच सुख म्हणा असं सांगितलं. आणि तिसरा प्रकार सांगितला आहे तो भक्ती सुखाचा. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती असं सेवावी हे याला भक्तिसुख म्हटलं जातं. म्हणजे विषय सुख, ब्रह्मसुख आणि भक्तिसुख. थोडं त्याच्यातला बारकावा मला भावत असलेला बोलायचं झालं तर जे क्षणिक आहे ते विषय सुख, जे स्थिर आहे ते ब्रह्मसुख, जे वाढणारं आहे ते भक्तिसुख. आता थोडं पुढं बोलतो. ज्या सुखाची अपेक्षा पामराला आहे ते विषय सुख, ज्या सुखाची अपेक्षा मुमुक्षुला आहे ते ब्रह्मसुख, आणि ज्या सुखाची अपेक्षा पांडुरंगालाच आहे ते भक्तिसुख. कारण या सुखाकारण आहे ना, याही पद्धतीने विचार करता. आता थोडं आणखीन पुढं बोलू. पांडुरंगाला भक्तिसुखाची अपेक्षा, मुमुक्षुला ब्रह्मसुखाची अपेक्षा आणि पामराला विषय सुखाची अपेक्षा, या दृष्टीने जर विचार केला, मुळात ज्या जीवाला विषय सुखाची अपेक्षा आहे तो जीव मूलतः पाहायला गेलं तर सुखरूप आहे. ज्या जीवाला विषय सुखाची अपेक्षा, विषयानंद आणि ब्रह्मानंदाचं जे चिंतन आहे ना विचारसागराच्या दुसऱ्या तरंगाच्या शेवटी ते इथं येतं. मुळात आनंद हा ब्रह्माचाच आहे, पण इच्छित विषयाची प्राप्ती आणि वृत्तीची स्थिरता याच्यामध्ये होत असलेलं जे आनंदाचं भान आहे ते ब्रह्मानुभूतीचंच आहे. पण विषयामुळे वृत्ती स्थिर झाल्यामुळे सामान्य मनुष्याला ते विषयापासून वाटायला लागलं. म्हणजे मुळात बघायला गेलं तर या जीवाला सुख प्राप्तच आहे, पण तरी सुद्धा विषय सुखाची अपेक्षा आहे. एक. आता मुमुक्षुचा आणि ब्रह्मसुखाचा विचार केला तर मुमुक्षुच्या बाबतीत विचार करायला गेलं तर ज्या ब्रह्मसुखाची अपेक्षा मुमुक्षुला आहे त्या मुमुक्षुच्या दृष्टीने विचार केला तर अज्ञानाचं आवरण बाजूला काढलं तर ते सुख तिथं आहेच. ब्रह्मसुख कुठं आहे? दुसरीकडे आहे का? ते ब्रह्मसुख तिथंच आहे, तुझं आहे, तुझं पासी परी तू जागा चुकलाशी असं आहे ना, ते तिथंच आहे. पण तरी सुद्धा मुमुक्षुला ब्रह्मसुखाची अपेक्षा आहे. आणि आता तिसरं, पांडुरंगाला सुखाची अपेक्षा म्हणतो आपण, भक्ती सुखाची अपेक्षा. पण पांडुरंगाचं वर्णन केलं तर सुखरूप ऐसा. मग जर सुखरूप असलेल्या पांडुरंगाला सुद्धा पुन्हा भक्ती सुखाची अपेक्षा वाटत असेल तर थोडक्यात त्याच्याजवळ सुख असताना सुद्धा त्याच्या ठिकाणी अपेक्षा वाटणं खरं पाहायला गेलं हे उलटं नाही का? मला सांगा, हे उलटं नाही का? नाताच्या घरची उलटीच खूण आहे का नाही? हे का? सुखरूप असताना पुन्हा सुखाची अपेक्षा वाटणं, मुमुक्षु सुखरूप असताना पुन्हा ब्रह्मसुखाची अपेक्षा वाटणं, आणि जीव सुखरूप असताना पुन्हा विषय सुखाची अपेक्षा वाटणं. म्हणजे जीव सुखरूप असताना पुन्हा विषय सुखाची अपेक्षा वाटते हा भ्रमच आहे. मुमुक्षु सुखरूप असताना पुन्हा ब्रह्मसुखाची अपेक्षा वाटते हा भ्रमच आहे. आणि पांडुरंग परमात्मा सुखरूप असताना पुन्हा भक्ती सुखाची अपेक्षा वाटते हा भ्रमच आहे. म्हणून वाटे हा शब्द भ्रममूलक आहे. विठ्ठल विठ्ठल. असा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आता जीवा वाटे हे सुख जीवाला वाटायला लागलं. आता असं जरी असलं तरी वैष्णवाच्या संगतीचा आणि या जीवसुखाचा नेमकं काय संदर्भ आहे त्याचं एक आणखीन एक कारण असं आहे की जे आम्हाला आत्तापर्यंत आपल्याजवळ असूनही ते नाही असं वाटायला लागलं, त्याच्यातलं नाही असं वाटायला लागलं त्याला भ्रम म्हटलं जातं. आणि तो काढण्याचं काम ज्यांच्यामुळे केलं जातं ते वैष्णव आहेत. नाही असं वाटायला लागलं ते भ्रम आहे, आणि तो भ्रम ज्यांच्यामुळे निवृत्त होतो ते वैष्णव आहेत. मी ऐकण्याकरता कळण्याकरता दुसरं प्रमाण देतो. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. आता मी आपल्याला विचारतो, इथं उपाय सांगितला बरोबर आहे. उपाय कधी सांगावा? जेव्हा होतो अपाय तेव्हा सांगावा उपाय. बरं, आता उपाय सांगितला, कशाचा सांगितला? हरिप्राप्तीचा सांगितला. आता पुन्हा प्रश्न आहे, हरिप्राप्तीचा उपाय जर संतांचे पाय धरावे असं सांगितलं तर हरिप्राप्तीचा उपाय सांगितला म्हणजे हरि अप्राप्त आहे हे अगोदर मान्य करावं लागेल. बरोबर आहे. हरिप्राप्तीचा उपाय सांगितला तर हरि अप्राप्त आहे हे अगोदर मान्य करावं लागेल. कारण प्राप्ती हा शब्द अप्राप्तीच्या विरुद्ध आहे. बरोबर आहे. प्राप्ती हा शब्द कधी येतो? जर अप्राप्त असेल तर त्याच्याकरता काय सांगावी लागते? प्राप्ती. म्हणजे हरी, आता हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगितला म्हणजे हरि अप्राप्त म्हणावं लागेल. आता पुन्हा एक वेदांतातला नियम सांगतो, जी वस्तू अप्राप्त असते ती वस्तू परिच्छिन्न असते. वेदांतातला नियम आहे, पटतोय का नाही बघा, काढून पहा. जी वस्तू अप्राप्त असते ती वस्तू काय असते? परिच्छिन्न असते. मान्य आहे का नाही? बरं, आता हरिप्राप्तीशी उपाय म्हटल्यानंतर हरी काय ठरला अगोदर? अप्राप्त. आणि जर हरि अप्राप्त ठरलं तर हरी कोण झाला मग? परिच्छिन्न. आता परमात्म्याला परिच्छिन्न म्हणायला आपली जीभ रेटेल का?
हरी हा व्यापक सर्वगत कुठं लावायची प्रमाण? मग बरं सर्वम खलविदम ब्रह्म हे कुठं लावायचं? आत्तापर्यंत सर्वागटी राम देहा देही एक ही प्रमाण कुठं लावायची? विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला हे कुठं लावायचं? मग तो तर अप्राप्त म्हणजे त्याला परिच्छिन्न तर म्हणता येणार नाही. मग परिच्छिन्न म्हणता येणार नाही याचा अर्थ अप्राप्त म्हणता येणार नाही. मग जर अप्राप्त म्हणता येणार नसेल तर प्राप्तीचा उपाय तरी सांगायची काय गरज आहे? विठ्ठल थोडक्यात असं झालंय, तो प्राप्तच आहे पण प्राप्त नाही असं वाटायला लागला. माझा मुद्दा इथं येतोय. पुन्हा वाटाय हे किती वेळ वाटून किती वेळ वाटेल तेवढं वाटू आपण. झालं, थोडं राहिलंय माझ्याकडे, वेळही संपत आली आहे माझी. पुन्हा तो प्राप्तच आहे पण प्राप्त नाही असं वाटायला लागला. खरं बाहेर आपल्याकडे म्हणून आपल्याकडे कितीतरी उदाहरणं दिली जातात त्या संबंधाने. कितीतरी आपण वेगवेगळ्या पद्धतीने अनेक वेळेला सांगतो. ते चष्म्याचं उदाहरण दिलं जातं. सकाळची वेळ, तो पेपर वाचत बसला, कोणाचा तरी फोन आला, तो डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर ठेवला आणि मग इकडं तिकडं पुन्हा पेपर हातात घेतला, चष्मा नाही, ओरडायला लागला, काय ग म्हणायला लागल्यावर ती बाहेरून आतून स्वयंपाकघरातून आली आणि विचारली काय झालं? काही नाही म्हटले, माझा चष्मा हरवला आहे, तेवढा चष्मा जो आहे तो तुला कुठं मिळाला तर बघ म्हटले, तेवढा मला शोधून दे. तिनं बघितल्याबरोबर तिला चष्मा कुठं आहे ते कळालं. तिला माहीत होते हे महाशय हा शब्द मी जरा सात्विक वापरला, खरं तर महाभागच वेगळ्या पद्धतीने. तिला माहीत होतं. तिनं एकच वाक्य वापरलं. ते म्हटले का हो, तुम्हाला जरा तरी डोक्याचा भाग आहे का? तिने एवढंच तुम्हाला जरा तरी डोक्याचा भाग आहे का? आता गंमत आहे, हे ऐकून आम्ही डोक्यावरचा फेटा घेऊन घरातनं बाहेर पडतो, हे किती विशेष आहे. जो जरा तरी डोक्याचा भाग आहे का? त्याला राग आला. तो म्हटलं मला एवढं मोठं डोकं आहे की म्हणून असा हात लावल्याबरोबर त्याच्या हाताला काय लागला? चष्मा लागल्याबरोबर त्याचा तो राग गेला आणि मोठ्याने म्हणायला लागला, मिळाला. मी ज्ञानदर्शन धर्मशाळेतल्या सगळ्या भाविकांना एकच प्रश्न विचारतो, हा मिळाला म्हणत होता, मला सांगा हरवला होता का? नाही. अगदी गोड उत्तर दिलं तुम्ही. हरवलाय का? नाही. मग आता दुसरा प्रश्न, मिळाला का? आता काय झालं बोला ना. तर पुन्हा आणखीन एकदा, आपल्याला काय काम आहे? स्वयंपाक तयार झालाय का? झालं म्हणलं की सोडतो, तोपर्यंत चालायला आपल्याला काय अर्थ नाही. हरवलाय का? नाही. मग मिळाला का? बरं, मिळाला हा शब्द कशावर अवलंबून आहे? हरवण्यावर. मग हरवलाच नाही तर मिळाला म्हणायचा विषयच येत नाही. मग हा मिळाला का म्हणायला लागला? मग मिळाला म्हणत असेल तर हरवला मान्य करावं लागेल. त्याचं उत्तर एवढंच दिलंय, हरवला नाही पण हरवला असं वाटायला लागलं म्हणून मिळाला असा शब्द आला. विठ्ठल हरी प्राप्तच आहे, ब्रह्मसुख प्राप्तच आहे, भक्ती सुख प्राप्तच आहे. सुख हे जीवाचं मूळ स्वरूपच आहे. जीव, कारण मुळात जीवाची व्याख्या बुद्धी अधिष्ठान कुठं सचैतन्य, कुठं सचैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तिघाला मिळून जीव म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्येही मूल आहे ते कुठं सचैतन्य. बुद्धीचाही विषय नाही, चिदाभासाचाही विचार नाही. कारण चिदाभास हा शब्द येतो कधी? बुद्धी उपाधी घेतली तर. बुद्धी उपाधी जर नाही घेतली तर चिदाभास म्हणायचा विषयच येत नाही. म्हणजे बुद्धी बरं उपाधी असते ती संकुचित असते, उपाधी असते ती त्याज्य असते. याचा अर्थ बुद्धी नावाच्या उपाधीचा त्याग केला तर खाली काय राहिलं? फक्त कुटस्थ चैतन्य. आणि कुटस्थ चैतन्य हे सुखरूपच आहे. पण बुद्धी नावाच्या उपाधीमुळे त्याला सुख नाही असं वाटायला लागलं आणि म्हणून ते सुख जाणून देण्याचं काम वैष्णवाची संगती का करते? कारण त्या उपाधीचा त्याग करण्याचं सामर्थ्य जर कोणाकडे असेल तर ते वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. हा झाला एक वेदांताच्या दृष्टीने अर्थ. थोडा भक्तीच्या दृष्टीने सांगतो. हे झालं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने. थोडं भक्तीच्या दृष्टीने सांगतो. काय आहे? वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटे जीवा. मी जरा कैमुतिक न्यायाने बोलतो. अहो, वैष्णवाच्या संगतीमध्ये देवाला सुख वाटत असेल तर जीवाला का वाटू नये? कैमुतिक न्याय काय आहे हे माहीत आहे, मला वेगळं बोलायचं नाही. वैष्णवाच्या संगतीमध्ये देवाला सुख वाटत असेल, या सुखाकारणे देव वैकुंठ सोडोनी संत सदनी येऊनी राहिला असा आहे ना. जर देवाला वैष्णवाच्या संगतीत सुख वाटत असेल तर जीवाला का वाटू नये? कथाभाग सगळ्यांना माहीत आहे. गोरोबा काका दोन्ही हात तुटले. तेर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही या मराठवाड्यामध्ये तेर धाराशिवच्या जवळ मोठं तीर्थक्षेत्र. गोरोबा काका हे त्या काळात त्या संत मांदिळेमध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आम्ही तर त्यांना कधी कधी बोलताना असं म्हणत असतो, ते सगळ्या या विद्यापीठाचे प्रमुख कुलगुरू गोरोबा काका. आणि मग गोरोबा काका दोन्ही हात तुटले. का तुटले, कसे तुटले सांगत नाही.
दोन्ही हात तुटले. काकांना वाटायला लागलं मी भजन कसं करणार. ही बातमी जेव्हा पांडुरंगाला कळाली तेव्हा पांडुरंग परमात्म्याला वाटायला लागलं काका मडकी कशी बनवणार, कारण हाताशिवाय मडकी बनवता येत नाही. म्हणजे पांडुरंगाला काकाच्या संसाराची चिंता आणि काकाला पांडुरंगाच्या भजनाची चिंता. तो काय म्हणे घालू तयावरी भार. देवाने विचार केला कोणाला तरी नोकर म्हणून पाठवावं. कोणाला पाठवायचं. देवाने विचार केला कोणाला तरी पाठवण्यापेक्षा आपल्याला काय काम आहे, आपणच कुंभार होऊन जायचं. देवाने कुंभार व्हायचं ठरवलं. काही अवघड आहे का हो. देवाने कुंभाराचे कपडे घातले. देव निघाले. तेवढ्यात देवाच्या लक्षात आलं मी कुंभार झालो पण कुंभाराच्या बरोबर गाढव पाहिजे की. आता गाढव कोणाला करायचं असं बघता 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 गरुडाकडे बघितलं. गरुडाकडे पाहिल्याबरोबर गरुडाच्या लक्षात आलं बहुतेक नंबर आपलाच आहे. म्हटले आता देवाने सांगितलं गरुडा गाढव व्हायचा आहे, आज्ञापालन सेवकाचा धर्म. गरुडाने गाढवाचं रूप घेतलं. देव कुंभार झाले. गरुड गाढव झालं. निघणार तेवढ्यात देवाच्या लक्षात आलं या गाढवावर माती टाकल्यानंतर या गाढवाला हाकण्याकरता पाठीमागं कुंभाराची कोण लागणार, बायको. त्या गाढवाला हाकण्याकरता बायको लागणार ना, कारण बायको असल्याशिवाय गाढवं कुठं हाकली जातात. नाही नाही मी आपलं हे म्हणतोय हो, तुम्ही तिकडे घेऊ नका. अहो सरळ बोलतोय. वयोवृद्ध माणसं सुद्धा हसायला लागली त्यामुळं आपली काय फजिती आहे त्यांना माहिती आहे. मग म्हटले आता कोणाला करायचं. म्हटले बायको कोणाला. रुक्मिणी मातेने सांगितलं मी नाही का. झालं. रुक्मिणी कुंभारीन झाल्या. देव कुंभार झाले. गरुड गाढव झालं. रुक्मिणी माता कुंभारीन झाल्या. हे तिघच्या तिघ तेरमध्ये आले. गोरोबा काकाच्या अंगणात आले आणि मोठ्याने हाक मारली काका आहेत का. काकांनी पाहिलं एक कुंभार आलाय, त्याची बायको आहे, गाढव आहे. कोण आहात बाबा, कसं काय येणं केलं. त्या कुंभाराने बोलायला सुरुवात केली काका मी एक कुंभार आहे, मला कुठंतरी नोकरीची गरज आहे. मला असं कळालं तुमचे दोन्ही हात तुटलेले आहेत, तुम्हालाही नोकराची गरज आहे. मी तुमच्याकडे नोकरी राहायला तयार आलेलो आहे, ठेवून घ्याल का. अकलांड कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्मा गुरुवा काकांना म्हणतोय मला नोकरीला ठेवून घ्याल का. काकाने ते पाहिलं आणि काकाने त्या कुंभाराकडे बघून सांगितलं अहो कुंभार दादा खरंच मला एका नोकराची गरज आहे आणि तुम्ही स्वतःहून माझ्या घरी आला. कुंभार दादा खरं सांगू का अगदी देवासारखं आलात. देवाने मनातल्या मनात विचार केला हे सारखं शब्द कशाला घातलाय. देवच आलं. बरं आला. आता कुठं कर ही माती आहे ही भाजवायची तयार करायची वाळवायची सगळं दाखवलं. देवाचा हात तेरच्या मातीला लागला. त्याच्यातून मडकी तयार व्हायला लागली आणि मग ती मडकी सगळ्या बाजारामध्ये येऊ लागली. व्यापार चांगला चालू झाला. काही काही लोक जवळ येऊ लागले. इतकी मडकी टणक आणि सुबक होती की मडकं पाहिलं की घ्यावं असं वाटायचं. काही काही अगदी जवळची माणसं गोरोबा काकांच्या जवळ यायची आणि काकांना म्हणायचे काका काही वाटून घेऊ नका पण तुमच्यापेक्षा सुद्धा तुमचा नोकर चांगली मडकी बनवतोय म्हणायचे. आता हा नोकर काही सामान्य होता का. मी गमतीने म्हणत असतो इतकी मडकी बनवली त्याला मातीच्या मडक्याचं काय पडलंय महाराज. इतकी चांगली चांगली मडकी बनवली तर काय त्याला झालं. आनंद. काकांना वाटलं प्रपंचही चांगला चाललाय परमार्थही चाललाय. ही बातमी आळंदीमध्ये कळाली आणि निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताबाईच्या कानावर आली आणि मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना सांगितलं दादा पंढरपूरला जायच्या वेळेला अगोदर पंढरपूरला जाण्याच्या अगोदर तेरला जाऊ गोरोबा काकांना भेटू आणि मग पंढरपूरला येऊ. म्हटलं काय हरकत नाही. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताबाई ही चौघेजण आळंदीहून निघाले. तेरला आले. चौघेजण तेरला आलेले आहेत हे बघितल्याबरोबर पांडुरंगाने गरुडाला सांगितलं आपलं गबाळ गुंडाळा आणि पंढरपूर गाठा. म्हटले आपल्याला ओळखणारी माणसं आली. आळंदीची माणसं फार हुशार. आम्ही तर असे हात जोडूनच आहोत आळंदीकरांना. तेव्हापासून हुशार महाराज. आळंदीकरा पुढे नतमस्तक व्हावं लागतं. देव घाबरला तिथं आमचं काय घेऊन बसता. ज्ञानोबाराय आलेले आहेत. पांडुरंगाने सांगितलं ज्ञानोबाराय आलेले आहेत. गरुडा आपलं गबाळ गुंडा पंढरपूरला चला. तिघच्या तिघं गुप्त झाले. ज्ञानोबाराय मुक्ताबाई काकांच्या जवळ येतात. मुक्ताबाईंनी ते तुटलेले हात पाहिले आणि मुक्ताबाईंनी विचारलं काका का मनस्ताप केला कशा करता असं केलं. आता दोन्ही हात तुटले. मडकी कशी बनवणार. मडकी नाही बनवली प्रपंच कसा चालणार. प्रपंच नाही चालला परमार्थ कसा करणार. काका काय बोलते बघा कसा परमार्थ करणार काय करायचं. काकांनी सांगितलं मुक्ती काळजी करू नको. असा एक कुंभार माझ्याकडे आलाय माझ्यापेक्षा चांगली मडकी बनवतोय. आता हे मुक्ताबाईला सहन झालं नाही. काकापेक्षा चांगली मडकी हे सहन झालं नाही का कारण मुक्ताबाई म्हणजे काकाचा आत्मा. मुक्ताबाई म्हणते माझ्या काकापेक्षा दुसऱ्या जगात कुणीच चांगलं नाही. असा कोण कुंभार आहे हो की जो तुमच्यापेक्षा मडकी चांगली बनवतो आहे. म्हटले बोलवा त्या कुंभाराला. गोरोबा काकाने हाका मारायला सुरुवात केली. कुंभार दादा कुठं. कुंभार दादा पंढरपूरला. आता कुठं आहेत कुंभार दादा. आता काय करायचं. मडकी कुठं आहेत. मुक्ताबाईंनी विचारलं. अंगणात आहेत.
मुक्ताबाई अंगणात जाते, एक 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 मडकं हातामध्ये घेते. चहूबाजूनी मडकं पाहिल्याबरोबर मुक्ताबाईच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. काकांनी विचारलं, मुक्ता काय झालं रडायला? मुक्ताबाईंनी सांगितलं, काका या मडक्याकडे तरी पहा, प्रत्येक मडक्यावर शंख चक्र गदा पद्म ही चिन्ह उमटलेली आहेत. याचा अर्थ तुमच्या घरामध्ये जो काम करत होता तो सामान्य कुंभार नव्हता, विटेवरचा पांडुरंग परमात्मा होता. काकांच्याही डोळ्यात अश्रू आले. काकांनी अश्रू भरीत असणाऱ्या डोळ्याने देवाला विचारलं, देवा माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या घरामध्ये तू का कामं केली? देवानी एकच उत्तर दिलं, काका तुमच्यासारख्याच्या जवळ काम करताना मला सुख वाटतं. मग माझं कैमुतिक न्यायाने उत्तर असं आहे, जर गोरोबा काकाच्या संगतीमध्ये देवाला सुख वाटत असेल तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, असं का नसावं? विठाला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनिक मी देवा काही नेने, याच्याशिवाय दुसरं काही मी जाणत नाही. या बदल्यामध्ये आम्ही काय करायला लागलो? गायना चेवडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने आम्ही गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो, आनंदाने हे सगळं चालू झालं. हे करताना लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते, आम्ही लाज भय शंका मान या पलीकडे आम्ही आता पोहोचलो. मग आता माझी जबाबदारी काय? अभंगाचं शेवट.
आपुल्या सायासी आम्हा जगदीशी संभाळावे, गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. या भंगाचा विचार करत असताना वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, ही जी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची भावना, अंतःकरणातली भावना देवाच्या जवळ व्यक्त करतात. मला असं वाटतं की तिथला वैष्णव शब्द हा तुकोबारायांना अभिप्रेत असलेला वैष्णव शब्द म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. त्यामुळे ज्ञानोबारायासारख्या वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटे जीवा, मग जर तुकोबाराय ही भावना व्यक्त करत असतील तर आपल्याला सुद्धा सुख का वाटणार नाही. म्हणून आळंदीला यायचं, आळंदीला वारीला का यायचं, त्यानिमित्ताने ज्ञानोबारायांचा स्पर्श ज्या जागेला आहे तिथली माती आपल्या कपाळाला लागावी. मी तर थोडं पुढं बोलेल, आळंदीच्या मातीच्या संगतीमध्ये आलो तरी सुख वाटे जीवा असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण आळंदीमध्ये 3-4 दिवस जेव्हा राहतो तेव्हा त्या 3-4 दिवसामध्ये सुद्धा येणारी जी अनुभूती आहे, मला वाटतं वर्षभर आपल्याला ती पुरणारी आहे. आळंदीची वारी ही एक पद्धतीची आपल्याला वर्षभर पुरणारी शिदोरी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या या भूमीमध्ये या वारी करता यायचं. ज्ञानदर्शन धर्मशाळेमध्ये प्रतिवर्षी ज्ञानोबारायांचा हा समाधी सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होतो. माझ्याकडे गेली अनेक वर्षापासून ही दशमीची कीर्तन सेवा या धर्मशाळेने आदरणीय आमचे जालिंदर भाऊ, खरं तर त्याच्याकरता फार अट्टास असतो सारखा त्यांचा, आणि भाऊ आणि भाऊंचं प्रेम आणि ही सगळीच पूजनीय मंडळी, अनेक महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत, त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर हरे